आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। ममता बॅनर्जी यांच्या नव्या भूमिकेमुळे इंडिया आघाडीमध्ये खळबळ। CAA अंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्राचे वितरण। पावसाच्या हजेरीमुळे यात्रोत्सवात भाविकांचा विरस। महापालिकेने फोडले स्मार्ट सिटी योजनेवर खापर। प्राध्यापक SR मोरे यांचा सत्कार सोहळा संपन्न। सांब्रा येथे भंडाऱ्याच्या उधळणीत रथोत्सव उत्साहात। शिनोळी महालक्ष्मी यात्रेत रथोत्सव उत्साहात। जिजाऊ ब्रिगेड तर्फे हिंदू बाल संस्कार शिबिर संपन्न। ऐश्वर्या बांदिवडेकर 10वी परीक्षेत शाळेमध्ये दुसरी। 11वी प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांची धांदल। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आता पाहूया सविस्तर बातम्या। लोकसभा निवडणूक जसजशी पुढे जात आहे तसतशा रंजक घडामोडी समोर येत आहेत। अशीच घडामोड पश्चिम बंगालमधून समोर आली आहे। इंडिया आघाडीमध्ये जागा वाटप फसल्याने काढता पाय घेतलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आता इंडिया आघाडीला बाहेरून पाठिंबा जाहीर केला आहे। ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीचे 4 टप्पे पार पडल्यानंतर ही भूमिका घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे। चिंचुरा येथे तृणमूल काँग्रेसच्या हुगळीच्या उमेदवार रचना बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे। यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला। त्या म्हणाल्या की या लोकसभा निवडणुकीत जर भारतीय जनता पक्षाचा पराभव होणार असेल आणि इंडिया आघाडीचे सरकार केंद्रामध्ये स्थापन होणार असेल तर तृणमूल काँग्रेस बाहेरून पाठिंबा देण्यास तयार आहे, अशी मोठी घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली आहे। CAA अंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्राचे वितरण। नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत बुधवारी 14 जणांना नागरिकत्व प्रमाणपत्राचा पहिला संच देण्यात आला। 3 शेजारी देशातील छळ झालेल्या बिगर मुस्लिम स्थलांतरितांना वादग्रस्त ठरलेल्या CAAतील तरतुदींनुसार भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दिवसाला ऐतिहासिक दिवस म्हणून संबोधले आहे। पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये धार्मिक छळ झालेल्या नागरिकांची दशकांची प्रतीक्षा संपली आहे, अशी प्रतिक्रियाही शहा यांनी व्यक्त केली। 14 जणांच्या अर्जांबाबतची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर गृहसचिव अजय कुमार भल्ला यांनी 14 जणांकडे नागरिकत्व प्रमाणपत्रे सुपूर्द केली। पावसाच्या हजेरीमुळे यात्रोत्सवात भाविकांचा विरस। मागील आठवड्यापासून वळिवाच्या जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। बुधवारी पावसाच्या काहीशा विश्रांतीमुळे सांबळा यात्रोत्सवातील भाविकांचा उत्साह दुणावला होता। मात्र गुरुवारी सकाळपासून दिवसभर ढगाळ वातावरण होते। दुपारी 12च्या सुमारास पावसाच्या वर्षावाला सुरुवात झाली। सांबरा परिसराला पावसाने चांगले झोडपून काढले, त्यामुळे भाविकांची पळापळ झाली। त्याचबरोबर शहराच्या मध्यवर्ती भागात जोरदार पाऊस झाला, त्यामुळे शहराचे हवामान पावसाळी बनले आहे। शहराबाहेरील महामार्ग परिसरावर पावसाने चांगले झोडपून काढले। सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने वळीव पाऊस बरसणार अशी चिन्हे दिसून येत होती। सकाळपासूनच पाऊस सुरू राहिल्यामुळे आता मान्सूनचे आगमन लवकरच होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत। महापालिकेने फोडले स्मार्ट सिटी योजनेवर खापर। शहरामध्ये पावसामुळे निर्माण झालेल्या समस्यांचे मूळ स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेली कामेच असल्याचा संताप महापालिका आयुक्त PN लोकेश यांनी व्यक्त केला आहे। शहरामध्ये 3 दिवस झालेल्या पावसामुळे लोकांची दैना उडाली। पहिल्याच पावसात लोकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत असून याबाबत महापालिका आणि स्मार्ट सिटी योजनेविरोधात संताप व्यक्त होत आहे।
पण महापालिकेने या प्रकरणातून हात वर केले असून पाणी तुंबण्याला स्मार्ट सिटी योजना कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी महापालिका कर्मचारी कामाला लागले आहेत. सर्व नाले स्वच्छ झाले असून त्यातून पाण्याचा निचरा सुरळीतपणे होत असल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे. प्राध्यापक S.R. मोरे यांचा हृदय सत्कार सोहळा संपन्न. प्राथमिक शाळा जिवंत ठेवणे ही समाजाची जबाबदारी आहे असे उद्गार माजी प्राचार्य आनंद मेंडसे यांनी काढले. निवृत्त शिक्षक आणि शांतिनिकेतन सोसायटीचे संस्थापक प्राध्यापक S.R. मोरे यांचा नागरी सत्कार बुधवारी बिजगर्णी न्यू इंग्लिश हायस्कूलच्या प्रांगणात झाला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार गुरुवर्य परशुराम भाऊ नंदीहळी होते. सत्काराला उत्तर देताना मोरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. व्यासपीठावर APMC माजी अध्यक्ष नाना अप्पा जाधव, ज्योतिबा मोरे, विठ्ठल मोरे, देव धनाजी कांबळे, MM जाधव, SM जाधव उपस्थित होते. स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पाहुण्यांचा परिचय YP नाईक यांनी करून दिला. सांब्रा येथे भंडाऱ्याच्या उधळणीत रथोत्सव उत्साहात. सांब्रा महालक्ष्मी यात्रोत्सवाला मंगळवार दिनांक 14 पासून सुरुवात झाली आहे. बुधवारी रथोत्सवाचा दुसरा दिवस असल्याने सकाळीच रथोत्सवाला सुरुवात झाली. येथील चावडी गल्ली आणि पेठ गल्लीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. सकाळी 11च्या सुमारास रथोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. पुन्हा दुपारी विश्रांती घेण्यात आली. त्यानंतर दुपारी 3च्या सुमारास मिरवणुकीला पुन्हा प्रारंभ झाला. शुक्रवारी दिवसभर रथोत्सव असल्याने अनेक भाविकांनी रथोत्सवात सहभाग दर्शवला. वाद्यांचा गजर, भंडाऱ्याची उधळण, उदग आंबे उदे आणि महालक्ष्मी देवीच्या नावाने सांग भलं असा जयघोष करत मिरवणूक उत्साहात सुरू होती. मंगळवारी सायंकाळी पावसाच्या सरी बरसल्याने अनेक अडथळे आले होते. पावसामुळे भाविकांचा हिरमोड झाला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी बुधवारी दिवसभर भाविकांचा उत्साह दुणावला होता. शिनोळी महालक्ष्मी यात्रेत रथोत्सव उत्साहात. शिनोळी बुयुग येथील महालक्ष्मी यात्रेमध्ये बुधवारी दुसऱ्या दिवशीही रथोत्सव उत्साहात झाला. हजारो भाविकांनी या रथोत्सवात सहभाग घेऊन देवीचे दर्शन घेतले. बुधवारी सायंकाळी 6 वाजता लक्ष्मी देवी गदगेवर विराजमान झाली. विनायक गुडेकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी पौरोहित्य प्रल्हाद जोशी व प्रमोद बर्वे यांनी आरती सादर करून पार पाडली. गावातून निघालेल्या भव्य मिरवणुकीनंतर लक्ष्मी देवी गदगेवर विराजमान झाली. दिवसभर महाराष्ट्र, कर्नाटकातील हजारो भाविक सहभागी झाले होते. सदर यात्रा दिनांक 22 पर्यंत सुरू राहणार असून या दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळपासून महाप्रसादाला प्रारंभ झाला. जिजाऊ ब्रिगेडतर्फे हिंदू बालसंस्कार शिबिर संपन्न. जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने उदय भवन सभागृहात हिंदू बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले. 100 मुलांनी सहभाग घेतला होता. स्वसंरक्षण, योगासने, हस्तकला सत्रे घेण्यात आली. किशोर काकडे आणि सुनीता पाटणकर यांनी हिंदू संस्कृती आणि देशभक्ती याविषयी सांगितले. जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी मानसपूजा शिकवली व हिंदू संस्कृतीविषयी सांगितले. ऐश्वर्या बांदिवडेकर 10वी परीक्षेत शाळेमध्ये दुसरी. नुकत्याच झालेल्या 10वी परीक्षेत सेंट झेवियर्स हायस्कूलची विद्यार्थिनी ऐश्वर्या सतीश बांदिवडेकर ही शाळेमध्ये दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तिला 625 पैकी 616 गुण मिळाले आहेत. ऐश्वर्याने हिंदी व विज्ञान विषयामध्ये 100 पैकी 100 गुण संपादन केले आहेत. ऐश्वर्या ही सुप्रसिद्ध वकील व सामाजिक कार्यकर्ते आणि कंगराळी खुर्द येथील जनलोक सेवा संघटनेचे अध्यक्ष सतीश बांदिवडेकर यांची कन्या आहे. या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 11वी प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांची धांदल. 11वी प्रवेशासाठी शहरातील कॉलेजमध्ये गर्दी होत आहे. 11वी मध्ये विज्ञान, कला व वाणिज्य विभागात प्रवेश घेण्यासाठी अर्ज वितरण सुरू असून 3 टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रम, ITI, डिप्लोमा शाखांकडे देखील विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. विज्ञान शाखेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी चढाओढ लागली असून 11वीला टक्केवारीप्रमाणे प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे पहिली, दुसरी व तिसरी यादी कॉलेजमध्ये लावण्यात येणार आहे. या यादीनंतरच 11वी मध्ये प्रवेश निश्चित होणार आहे. कमी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रम निवडण्यावर भर दिला आहे. यंदा बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा निकाल 66.49% लागला. यामध्ये मुलांची टक्केवारी 55.8% तर मुलींची टक्केवारी 77.81% आहे.
बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. Biggest festive offers, buy one get one. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSE देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSE द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSE द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढची बातमी. सांब्रा येथे सुरू असलेल्या महालक्ष्मी यात्रेमध्ये पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे यात्रा काळामध्ये निर्माण होणारी पाणी टंचाईची समस्या मार्गी लागली आहे. सांब्रा ग्रामपंचायतीने यात्रा सुरू होण्यापूर्वीच नव्याने कूप नलिका खोदून इतर माध्यमातून देखील गावामध्ये पुरेसा पाणी पुरवठा उपलब्ध करून दिला आहे. पण तरी देखील पाण्याची मागणी वाढल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींकडून गावासाठी 5 पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहे. सांब्रा गावचे रहिवासी शिवाजी जत्राटी यांनी आपली खासगी विहीर यासाठी उपलब्ध करून दिली असून या विहिरीचेच पाणी सध्या टँकरद्वारे गावामध्ये पोहोचवले जात आहे. बिशप डॉक्टर डेरेक फर्नांडिस यांच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना. बेळगाव आणि उत्तर कर्नाटक प्रदेशातील प्रतिनिधित्व करणाऱ्या बेळगावचे बिशप डॉक्टर डेरेक फर्नांडिस यांचा 70वा वाढदिवस ख्रिस्ती बांधवांनी साजरा केला. मंगळवारी संध्याकाळी कॅम्प येथील सेंट अँथनी चर्चच्या कॅम्पसमध्ये विशेष प्रार्थना आणि त्यानंतर सत्कार आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात कॅम्प येथील सेंट अँथनी चर्चमध्ये पवित्र मिस्सा अर्पण करून झाली. बेळगाव आणि उत्तर कर्नाटक भागातील 200हून अधिक फादर्स, सिस्टर्स आणि ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिशप डेरेक यांना चांगले आरोग्य मिळावे यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. सीमा भागातील विद्यार्थ्यांचे 100 पेक्षा अधिक अर्ज. सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठात राखीव असलेल्या जागांसाठी 100हून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रवेश निश्चित करण्यासाठी इतर विद्यार्थ्यांनीही वेळेमध्ये अर्ज दाखल करणे गरजेचे आहे. सीमा भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक DK शिर्के यांच्या पुढाकाराने गेल्या 2 वर्षांपासून सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी 10% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. शिवाजी विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये 865 गावातील विद्यार्थ्यांना 10% जागा राखीव आहेत. त्यामुळे अनेक अभ्यासक्रमांमध्ये सीमा भागातील 6 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. याचीही विद्यार्थ्यांनी नोंद घेणे आवश्यक असून आवश्यक माहितीसाठी शिवाजी विद्यापीठ किंवा समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे कळवण्यात आले आहे. जिल्हा पंचायतीच्या सभागृहाला नवा लूक. जिल्हा पंचायत सभागृहाला आधुनिकतेचा लूक दिला जात आहे. सभागृहाच्या नूतनीकरणासाठी मंजूर झालेल्या अनुदानातून सभागृहाला सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्हा पंचायतीचे सभागृह हे केवळ जिल्हा पंचायतीकडून वापर न करता जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाच्या महत्त्वाच्या बैठका याच ठिकाणी पार पडतात. सभागृह प्रशस्त असल्याने बैठकीला अधिकारी वर्ग देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहू शकतो. जिल्हा पंचायतीमध्ये सभागृहाच्या छताला गळती लागल्याने ठिकठिकाणी छताला छिद्रे पडली होती. या ठिकाणी असलेली माईकची व्यवस्था देखील नादुरुस्त होती. त्यामुळे अनेक वेळा बैठक घेताना अडचणींना सामोरे जावे लागत होते. अखेरीस ही समस्या दूर करण्यासाठी या सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. 90% काम पूर्ण झाले असून लवकरच सभागृहाचा शुभारंभ देखील होणार आहे. मागील 2 महिन्यांपासून हे काम सुरू आहे. मणतुर्गे रवळनाथ मंदिराच्या कॉलमची पायाभरणी. खानापूर तालुक्यातील मणतुर्गे येथे ग्रामदैवत रवळनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त बुधवारी कॉलम भरणी समारंभ गावचे वतनदार राजाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी मंदिराचे पुजारी ज्योतिबा गुरव यांच्या हस्ते रवळनाथाचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात बापू गुंडपीकर, महादेव पाटील, रवळू देवकरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आबासाहेब दळवी यांनी केले. उपस्थितांचे स्वागत दत्तू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला विठ्ठल देवलतकर, बंडू देसाई, गावडू पाटील, नारायण पाटील, माणिकराव देसाई, सदाशिव दळवी उपस्थित होते. ग्रामपंचायत मालमत्तांचा सर्व्हे आठवड्यात करण्याची सूचना. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमार्फत मालमत्ता सर्वेक्षणाची मोहीम सुरू करण्यात यावी, ती आठवडाभरात पूर्ण करावी. याकडे दुर्लक्ष केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिला. येथील जिल्हा पंचायत सभागृहात बुधवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तालुका पंचायत अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. यावेळी विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मालमत्ता सर्वेक्षणाची माहिती एका आठवड्यात अद्ययावत करण्यात यावी. ठराविक कालावधी अर्जांचा निपटारा करावा. जनतेला कोणीही त्रास देऊ नये. सर्वेक्षणाची प्रक्रिया येत्या 4 दिवसात पूर्ण करावी. रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुकानिहाय उद्दिष्टानुसार लोकांना कामे देणे बंधनकारक आहे, अशा सूचना दिल्या. कॅन्टोन्मेंट भरतीची कागदपत्रे सीबीआयच्या ताब्यात. कॅन्टोन्मेंट बोर्डमधील कथित कर्मचारी भरती घोटाळा प्रकरणातील कागदपत्रे सीबीआय अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत. हे पथक आता बंगळुरूला रवाना झाले आहे. कॅन्टोन्मेंटचे तत्कालीन सीईओ के आनंद यांनी आत्महत्या केल्यानंतर थांबलेली सीबीआय चौकशी 6 महिन्यांनंतर पुन्हा सुरू झाली आहे. चौकशीला पुन्हा गती मिळाल्याने कॅन्टोन्मेंट अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये रिक्त असलेल्या 29 पदांसाठी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. मात्र या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा घडल्याचे तक्रार सीबीआयकडे करण्यात आली होती. त्या सीबीआय चौकशीमध्ये नोकर भारतीय घोटाळा झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार. बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर पाटणे फाटा कारवे हद्दीमध्ये कार आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीस्वार मारुती राम कुद्रे जागीच ठार झाले, तर दुचाकीवर मागे बसलेले तलाठी कोतवाल पुंडलिक मारुती कांबळे गंभीर जखमी झाले. बुधवारी संध्याकाळी 6 वाजता हा अपघात घडला. कार बेळगावच्या दिशेने जात होती, तर दुचाकीवरील मारुती कुद्रे हे पाटणे फाट्याच्या दिशेने जात होते. मयत दुचाकीस्वार मारुती रामू रथोच कुद्रे येथे बसरगी येथील भावेश्वरी सेवा संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांच्या मागे पत्नी, 2 मुलगे, 1 मुलगी व 2 भाऊ असा मोठा परिवार आहे. घटनेची नोंद चंदगड पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे. कमलाबाई मरगाळे यांचे निधन. मूळचे पाटीलमळा व सध्या 5वा क्रॉस न्यू गुडशेड रोड येथील रहिवासी श्रीमती कमलाबाई कल्लाप्पा मरगाळे यांचे दिनांक 16 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 86 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा व मुलगी, सून, जावई, नातवंडे, पनतवंडे असा मोठा परिवार आहे. प्रतिष्ठित नागरिक शिवाजी मरगाळे यांच्या त्या मातोश्री आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या त्या काकू होत. नंदा पांडुरंग महेंद्रकर यांचे निधन. लक्ष्मीनगर वडगाव येथील रहिवासी सौ नंदा पांडुरंग महेंद्रकर यांचे दिनांक 16 रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 58 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, 1 मुलगा, 1 मुलगी, सून, जावई, नात असा परिवार आहे. रक्षा विसर्जन शनिवार दिनांक 18 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे. नीरजने सहज पटकावले सुवर्ण. भुवनेश्वर येथे पार पडलेल्या फेडरेशन चषक ॲथलेटिक्स स्पर्धेच्या भालाफेकीमध्ये नीरज चोप्राने अपेक्षित वर्चस्व राखताना सहजपणे सुवर्ण पदक पटकावले. यासह नीरजने 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर देशांतर्गत स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावण्याची कामगिरी केली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकल्यानंतर नीरजने पहिल्यांदाच देशांतर्गत स्पर्धेत सहभाग घेतला. अडखळती सुरुवात झाल्यानंतर नीरजने आपला दर्जा दाखवून देताना दिमाखात सुवर्ण पटकावले. पहिल्या 3 फेऱ्यांमध्ये तो दुसऱ्या स्थानी राहिला. 4थ्या फेरीमध्ये त्याने 82.27 मीटरची फेक करत आघाडी मिळवली. नीरजला कडवी टक्कर दिलेल्या डीपी मनूने आपल्या अखेरच्या प्रयत्नात नीरजहून कमी अंतर गाठल्याने नीरजने आपल्या अखेरच्या प्रयत्नात भालाफेक केली नाही आणि त्याचे सुवर्ण निश्चित झाले. याआधी नीरजने 17 मार्च 2021 रोजी याच स्पर्धेत 87.80 मीटरच्या फेकीसह सुवर्ण जिंकले होते. यानंतर त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली होती. यावेळी त्याने आपल्या काही ज्युनियर खेळाडूंशी संवाद साधत त्यांना टिप्सही दिल्या. पंत हा महान कर्णधार. गांगुली. ऋषभ पंतने रस्ता अपघातातून सावरून दमदार पुनरागमन केले असून तो शानदार कर्णधार ठरला आहे.
वेळ आणि अनुभवाच्या जोरावर त्याच्या नेतृत्वामध्ये आणखी सुधारणा आली आहे, असे भारताचे माजी कर्णधार आणि दिल्ली संघाचे क्रिकेट निदेशक सौरव गांगुली यांनी सांगितले. गांगुली यांनी म्हटले की पंत युवा कर्णधार आहे आणि वेळेनुसार तो आणखी शिकत जाईल. ज्या प्रकारे त्याने रस्ता अपघातातून सावरत पुनरागमन केले आणि IPLच्या पूर्ण सत्रात दमदार खेळ केला ते जबरदस्त ठरले आहे. स्पर्धेआधी आम्हाला असे होईल याचा विश्वास नव्हता. IPLमध्ये आता 10 संघ खेळतात आणि भारतीय क्रिकेटपटू महत्त्वपूर्ण ठरत आहेत. मला आनंद आहे की पंतने पुनरागमन करत पूर्ण सत्र खेळून काढले. माझ्या शुभेच्छा त्याच्यासोबत आहेत. त्याचप्रमाणे कोणीही पहिल्या दिवसापासून महान कर्णधार बनत नाही. पंतही शिकत आहे आणि वेळेनुसार तो आणखी शानदार कर्णधार होईल, असेही गांगुली म्हणाला. नेपाळचा संदीप लामिछाने बलात्काराच्या आरोपात निर्दोष. नेपाळचा निलंबित राष्ट्रीय क्रिकेटपटू संदीप लामिछाने याची बुधवारी पाटण उच्च न्यायालयाने बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. न्यायमूर्ती सूर्यदर्शन देव भट्ट व अंजू उप्रेती ढकल यांच्या खंडपीठाने काठमांडू जिल्हा न्यायालयाचा निर्णय पुराव्याअभावी बदलला. लामिछानेवर 18 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. 2022 मध्ये लामिछाने विरोधात पोलिसात तक्रार दाखलही करण्यात आली होती. यानंतर त्याला अटकही झाली. या वर्षाच्या सुरुवातीला काठमांडू जिल्हा न्यायालयाने लामिछाने याला दोषी ठरवले होते. त्याला न्यायालयाने 8 वर्षांची शिक्षा तसेच 5 लाख रुपयांचा दंड सुनावला होता. यानंतर नेपाळ क्रिकेट असोसिएशननेही त्याला निलंबित केले. नेपाळने 2024च्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी संघ जाहीर केला, परंतु लामिछानेचा त्यात समावेश नव्हता. दरम्यान लामिछानेला हायकोर्टातून क्लीन चिट मिळाल्यानंतर त्याचा संघामध्ये समावेश होऊ शकतो. 25 मे पर्यंत विश्वचषकाच्या संघात बदल करता येतो. 10 जानेवारी रोजी न्यायाधीश शिशिर राज ढकल यांच्या कोर्टाने लामिछानेला दोषी ठरवले होते. या विरोधात क्रिकेटपटू व सरकारी वकील उच्च न्यायालयात गेले होते. अर्जुन एरिगेसीचा दमदार विजय. भारताचा जागतिक क्रमवारीतील 7व्या स्थानावर असलेल्या ग्रँड मास्टर अर्जुन एरिगेसी याने शारजा मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत विजयी सुरुवात केली. त्याने पहिल्या फेरीत अझरबैजानच्या एल्ताज सफरली याला पराभूत करत पूर्ण 1 गुण मिळवला. ग्रँड मास्टर अरविंद चिदंबरम आणि P. इनियान या भारतीयांनीही विजयी सुरुवात केली. अरविंदने भारताच्याच भरत सुब्रमण्यमला तर इनियानने इराणच्या इराणी पय्याला नमवून विजयी आगेकूच केली. अमेरिकेच्या अभिमन्यू मिश्र आणि इंग्लंडच्या श्रेयस रॉयल या भारतीय वंशाच्या खेळाडूंनीही आपापल्या सामन्यामध्ये विजय मिळवला. अभिमन्यूने कझाकिस्तानच्या राजा रुत्विकला तर श्रेयसने रिनात जुमाबायेवला नमवले. भारतीय ग्रँडमास्टर डी हरिका हिने अर्मेनियाच्या मॅन्युअल पेट्रोसियनला बरोबरीत रोखले. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूज चे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.